पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव हे गाव. या गावात अगदी पाण्याच्या गंभीर समस्येपासून ते नागरिकांच्या इतर समस्यांपर्यंत सर्व समस्या मार्गी लागल्यात. अनेक वर्ष गावची सत्ता एकहाती असल्यानं गावात सुखशांतीही नांदते. चंद्रशेखर दादा कोऱ्हाळे यांनी गावचा गाडा हाकताना नारायणगावला जणू एक मॉडेलच बनवलंय. तर गावचा विकास करताना चंद्रशेखर दादांना त्यांच्या कुटुंबियांचंही मोलाचं सहकार्य लाभलंय. गावातील मुलामुलींची लग्न थाटामाटात व्हावी यासाठी गावामध्ये मुक्ताई मंगल कार्यालयाचीही उभारणी केली. मंदिरांचं सुशोभीकरण असेल तसेच समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देत नारायणगावला सुजलाम सुफलाम बनवण्यात चंद्रशेखर दादांचं मोठं योगदान आहे. पाहुयात त्यांच्याशी साधलेला हा मुक्त सुसंवाद. समाजकार्यासाठी वाहून ज्यांनी घेतलं, सतत समाजकार्य करत सर्वसामान्य जनतेचं मन ज्यांनी जिंकलं, प्रसिद्धीपासून नेहमीच राहिले लांब, प्रत्येक गरीब व्यक्तीचं केलंय त्यांनी काम, जे करतायत अनेक वर्ष नेतृत्व नारायणगावचे. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीच्या मुखी नाव आहे फक्त आणि फक्त चंद्रशेखर दादा कोऱ्हाळे यांचं. आता प्रत्यक्षात चंद्रशेखर दादा आपल्यासोबत आहे. नमस्कार दादा. सी24 तास वृत्तवाहिनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मला सांगा दादा, नारायणगावमध्ये पण नारायणगावचं नेतृत्व कशा प्रकारे चालतं? नारायणगावात काय झाले, पूर्वी एका जातीची किंवा एका जातीची अशी सत्ता होती. त्याच्यानंतर नारायणगावात वाढता प्रभाव दिसला. संपूर्ण नारायणगावात आता सर्वसामान्य लोकांची सत्ता आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी तिथे वाव दिला जातो. प्रत्येक लोकांना आज नारायणगावचं नेतृत्व करण्याचा मान मिळालेला आहे. माळी समाज असो, शिंपी समाज असो किंवा एखादा मागासवर्गीय असो, या सगळे समाजांना नेतृत्व करण्याचा नारायणगाव ग्रामपंचायती जातो. पक्षात म्हणा वाव आपल्या पक्षाच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या मार्फत देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे गेली 25 वर्ष झाली 18 पगड जातींना बरोबर घेऊन ह्या नारायणगावचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आपल्याला कोणताही राजकीय वारसा नसताना आपण राजकारणात आहोत आणि एक समाजकार्य कशा प्रकारचं चालतं? आता राजकीय वारसा नाही हे बरोबर आहे, पण आमचे आजोबा जे काम करीत होते पूर्वीपासून, ते नारायणगावात पूर्वी पंचायत बसायची, पंचायती कारभार चालायचा आणि गाव पंचायत असायची. ते चांगल्या प्रकारे काम करायचे, पंचायतीचे प्रमुख होते आणि मोठ्या प्रकारे शेती जनावरं असून सुद्धा गावाची सेवा म्हणून पूर्वी पेशवाई आमचं धरण होते आणि त्याच्या क्षेत्राखाली 50 ते 60 हेक्टर जमीन बागायची ते करायची. ते सारा पाण्याचा वसूल करायची, लिफ्टाचे सांभाळायची सगळं कामकाज. अशा प्रकारे नारायणगावचं बागायचे. त्याच्यानंतर मुक्ताई गाळबा देवस्थानचं पंच म्हणून ते काम पाहायचं. त्याच्यानंतर ते तिथं देवस्थानची सुरुवात करताना मंदिर कार्यालयाचा विषय आमच्या आजोबांनी सुरुवात केला आणि त्याची मूर्त मेंढावल्यानंतर चांगल्या प्रकारे मंदिर कार्य वळसे पाटलांच्या निधीतून तीर्थक्षेत्राच्या याच्यातून आज उभं राहिलेली. त्यामुळे एकंदरीत राजकीय वार जर नसला तर समाजकारणात पहिल्यापासून आमचं कुटुंब, आमचे आजोबा, आमचे वडील या कामात पहिल्यापासून आहे. आजोबांनी जी ती तुम्ही आज कंटिन्यू करताय? कंटिन्यू पुढे चालेल. बरं, मला एक सांगा, आपल्या सर्वसामान्यांचे जर आपण प्रश्न जर झाले तर रस्ता, पाणी आणि रोजगार ह्याच मूलभूत गरजा असतात. मग तुम्ही नारायणगावचं त्या ग्रामपंचायत असतानाही त्या कशा प्रकारे सोडवल्या? आता नारायणगावचा 5 तास आपण सुरुवातीपासून 20-22 वर्ष विचार केला नाही तर पूर्वी रस्ते सुद्धा नव्हते. मुरुमाचे रस्ते म्हणा, खडीकरणाचे रस्ते म्हणा, अशा प्रकारचे काही रस्ते गावात नव्हते. आणि गावात रस्ते पाहिजे किंवा पाणी, लाईट याच्याबाबत लोक एवढी उत्साही नव्हती. त्याच्यानंतर टमाटाचा जसा व्यापार सुरू झाला, गाड्या बाहेरच्या भारतात गाड्या जाऊ लागल्या संपूर्ण. आणि मग तेव्हापासून लोकांना खरंच रस्त्याची नड भासली. आणि लोकांना नड भासल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वैयक्तिक कामातून, मंडळातून किंवा त्या परिसराच्या लोकांना भेटून प्रत्येक ठिकाणी रस्ते आम्ही करून दिले. वस्ती तिथं रस्ता ही योजना तशी पहिली नारायणगावात आम्ही सुरू केली. पहिले आम्ही मुरमीकरणाचे रस्ते केले, काही रस्ते खडीकरणाचे केले. त्यावेळेस शिवसेनेत मी होतो, बाळासाहेब दांगट पहिले आमदार झाले. ते आमदार झाल्यानंतर लोकांना खरं आमदार निधी कळला. तोपर्यंत लोकांना आमदार निधी काय आहे हेच माहीत नव्हतं. एका आमदाराला त्याच्या विकासाचे त्याच्या मनाने किती पैसे टाकता येतात, शासनाची त्याला काही गरज लागत नाही. तो साध्या कंच्या पण कामावर
आमदार त्याच्या इच्छेनुसार निधी टाकू शकतो त्यावेळेस तेव्हा कळलं. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बागायती शेती वाडी अशा ठिकाणी रस्ते घेतले. ज्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती तिथे पाण्याच्या टाक्या लागल्या. उदाहरणार्थ बांगलोर गावठाणात आम्ही होतो 40,000 लिटरची साहेब टाकी बांधली. त्यावेळी दांगर साहेबांनी आम्हाला 1,00,000 लिटरची टाकी बांधली. अशा प्रकारे सुरुवातीला आम्ही नारायणगावचं डेव्हलपमेंट केलं. तर एकदम नारायणगाव बारीक आणि खेडेगाव होतं. तिथे लोकांचा एकच व्यवसाय होता, टमाटे घालणे, ऊस उत्पादन करणे. ऊस उत्पादन झालं त्याच्या व्यतिरिक्त दूध धंदा याच्या व्यतिरिक्त काही व्यवसाय नव्हता. आता नारायणगावचा पूर्वीचं नारायणगाव आणि आताचं नारायणगाव जमीन असणं होतं. पूर्वी नारायणगावला एखादी 1,00,000 लिटरची 2,00,000 लिटरची टाकी होती. आज 18 लाख लिटरची टाकी आहे. पूर्वीचं 10-5 हजाराचं नारायणगाव होतं, आज ते 65,000 लोक होते. आणि याचे विशेष म्हणजे बा सगळ्या लोकांना रोजगार मिळतो. रेसिडेन्शियल झोन इतका चांगला झालेला आहे तर नारायणगावात 35-40 हजार लोक आज काम करतात. सगळ्यांना रोजगार उपलब्ध होतो. वा बिल्डर लोकांच्या हाती शेतीच्या कामासाठी बागायती क्षेत्र म्हणा सगळ्या प्रकारच्या अत्यंत सुविधा आहे. आणि डिंब्याचे 4 TMC पाणी नारायणगावला मिळत असल्यामुळं नारायणगावात बागायत क्षेत्र मोठे चांगल्या प्रकारे द्राक्ष बागायत आहे. चांगल्या प्रकारे टमाट्याचं उत्पादन करणारे त्याच्यानंतर तरकारी करणारे चांगले बागायत आहे. असे शेतकरी वर्ग आहेत तर चांगलं आहे. त्यानंतर व्यापारी वर्ग मारवाडी समाजाचा अत्यंत कुशल आहे. आणि ही सर्व लोक धार्मिक असल्यामुळे नारायणगावला भरभराट उद्योगधंद्याची भरपूर आहे. त्यांच्या प्रकारची चोरी दरोडे अशा प्रकारचे गुन्हे नारायणगाव शक्यतो घडत नाही. अपवादच नाही एखादा गोडा घडतो पण तसं पुढंच नाही. म्हणजे व्यापारी निर्भीडपणे धंदा करतात. साधा रिक्षावाला असो जीपवाला असो पिकअपवाला असो प्रत्येकाला धंद्याची सुविधा आहे. प्रत्येकाला सोर्स आहे. चांगल्या प्रकारे मार्केट आहे. आता नारायणगावसारखं टोमॅटो मार्केट तसं पाहिलं तर भारतात पुढं नाही. अख्ख्या भारतात पाकिस्तानात सुद्धा आपले टोमॅटो जातात. त्याच्यानंतर आपली संपूर्ण माझ्या हिशोबाने 80 ते 90% द्राक्षी एक्सपोर्ट होतात. DJ कंपनीसारख्या मोठमोठ्या 4-5 कंपन्या नारायणगावात आहे. त्याच्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे 12 महिने उद्योग मिळतो. टमाट्यामुळे 8 महिने उद्योग मिळतो. द्राक्षामुळे 12 महिने लोकांना उद्योग मिळतो. छाटणीपासून जे कामं चालू होतात ते द्राक्ष काढणीपर्यंत याला सगळ्याला मजूर लागतो. एक्सपोर्ट माल होता त्यामुळे सगळ्यांना उत्पन्नाची साधनं निर्माण झालेली. 50 मजूर एखाद्या खेडेगावातून आणायची ठरली तर पिकअप गाडी लागते. पिकअप गाडी आली म्हणजे ड्रायव्हर आला गाडी आली मालक आली याची स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला. भाजीपाल्यानंतर मिरची असो तुमची धना असो कोथिंबीर असो याच्यामुळं लोकांच्या टोळ्या निर्माण झाल्या. आणि त्यांची गाडी त्यांची टोळी त्यांनी ते उत्पादन पूर्ण काढून द्यायचे. मला आपल्या बाजारात पोच करायची इतक्या चांगल्या सुविधा ही लोक आज नारायणमध्ये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा काम करणं सोपं झालं. मोठी शेती असली जास्त शेतीवाडी असली तर ह्या लोकांच्यामुळं काम करणं सोपं झालं. नारायणगाव तुम्ही अक्षरशः नगर स्वरूपाने उपलब्ध करून करून दिली. गुन्हेगारी मुक्त नारायणगाव आणि त्यांच्या आणि प्रत्येक माणूस कामाधंद्यात ठेवला आहे. त्याला मोकळा वेळ नसल्यामुळे बाकीचे उद्योग त्याला काय सुचत. स्वतःचा व्यवसाय कोणी कोणाची स्पर्धा नाही आणि स्पर्धा नसल्यामुळे आपण आपले व्यवसाय प्रगती करत राहिले म्हणून चांगले 17 पतसंस्था आहे 8-10 बँक आहे सहकारी बँक आहे 10-12 नॅशनल बँक आहे. तर पतपुरवठा भरपूर होतो. पाण्याची चांगली सुविधा आहे रस्ते चांगले आहे त्याच्यामुळे विकास भरपूर झाला. स्वाभिमानी माणूस तयार केला. सगळं स्वाभिमान स्वतःच्या आणि त्याला दुसऱ्या विसरून राहायची काही गरज नाही. स्वतःच आहे त्याच्यामुळे दुसऱ्याच्या फंदात लोक काही पटके नाही जास्त. आणि जे ते त्याचा व्यवसाय सांभाळायचा असल्यामुळे सगळ्याच्या कोणाशी वाद की अशा काही गोष्टी नाही. एक विकास त्याच्यामुळे चांगली मोठी बाजारपेठ उभं राहिली. आठवडी बाजार मोठा झालेला आहे. रोजचा बाजार चांगला भरतो. 1 किलोमीटर तर रोजचा बाजारच भरतो आणि सगळ्या लोकांना फ्रेश तरकारी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना पण चांगले पैसे मिळतात. त्याच्यात रोजच्या रोज तरकारी उत्पादन करून ते बाजारात विक्रीसाठी घेऊन येतो. दुधाचा चांगला व्यवसाय चांगला जेवढ्यांची दुधाची व्यवसाय चांगली अत्यंत चांगल्या पण दुधाची 35 रुपयापासून ते 50 लिटर रुपयापर्यंत दूध फक्त मार्केट चांगला व्यवसाय दुधाचा. सगळं करत असताना आपण समाजकार्य करतात म्हणजे दिवसभर एकदम व्यस्त असतात. तुमची नेमकी दिनचर्या कशी सुरुवात होते? सकाळी 5:30ला 6ला सुरुवात होती. ते झाल्यावर सगळे काम नाश्ता आवरायला का मी 8:30ला गोठवलं जातो. 150 ते 200 म्हशी आहेत माझ्या 500-550 लिटर मी हातीविक्री दूध आमचे जे 2 डेरे आहेत हातीविक्री दूध जातं. आणि त्याच्यानंतर 10:30-11च्या दरम्यान मी पतसंस्था देतो.
आमच्या 4 पण संस्था आहेत सगळ्या मित्रमंडळींच्या. त्या साबित पण संस्थेत मी स्वतः चेअरमन आहे. तिथे बसून दिवसभर लोकांच्या काही अडचणी आहेत, कोणत्या पुढं पाणी आलं नाही, कोणत्या कशाची अडचणी आहेत, सातबाराची अडचणी असू दे, ग्रामपंचायतची अडचणी असू दे, MSCBची अडचणी असू दे, कोणत्या प्रकारचे राशन कार्ड असू दे, तहसीलदारचं काम असू दे, पंचायत समितीचं काम, तो जिल्हा परिषदेचं काम असू दे, विधानसभेचं काम असू दे, अशा प्रकारच्या अडचणी नारायणगावच्या साबित पण संस्थेत सर्व प्रकारच्या अडचणी सोडवल्या जातात. आमचा रोजचा एक माणूस घेतला जातो, एक माणूस पंचायत समितीत जातो, 15 दिवसातून आमचे 5 सदस्य विधानसभेत जातात, मंत्रालयात जातात. त्याच्यामुळे विकासाचा घोट वळसे पाटलाच्या आशीर्वादाने अत्यंत चांगलं आहे. वैयक्तिक प्रश्न हां आता तुम्ही वळसे पाटलांचं नाव या अगोदर तुम्ही शिवसेनेचं नाव घेतलं. शिवसेनेत अगोदर होतात आणि आता राष्ट्रवादीत तुम्ही आला. पूर्वी जडम पहिली शिवसेनेचं सुरू झालं. मी जवळजवळ 10-15-20 वर्ष शिवसेनेत काम केलं. त्याच्यानंतर शिवसेनेपूर्वी आमदारकीचे एकदम वाद झाले. आळ्या फाट्याच्या समोर शिवसेनेची मला बरखास्त करण्यात आलं. शिवसेना सोडल्यानंतर 2 वर्ष दिलीप पाटलांनी मला फार मदत केली आणि त्याला राजकारणात खरं मला दिलीप पाटलाकडून शिकायला मिळालं. समाजसेवा मी जरी शिवसेनेत शिकलो असलो तर पैसा विकासाला कसा आणायचा, त्याचा पाठपुरावा कसा करायचा, एखादं काम आणायचं कसं, त्याला काय काय कागदपत्र पूर्ण करावं लागतात, हा अभ्यास करा आम्हाला दिलीप पाटला. विकासाच्या कामाची पाठपुरावा करणे, त्याचे ठराव करण्याचे इस्टिमेट तयार करणे, ह्या ज्या गोष्टी या साहेबांनी आम्हाला शिकवल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही येथे गावाच्या तालुक्याने सुद्धा चांगलं काम करू शकतो. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आसपासचे आम्ही तर परत गायडन्स करतो, अशा पद्धतीने तुम्ही जा, अशा पद्धतीने ठराव द्या, अशा खंडातून पैसे आणा, किती खंड उपलब्ध आहे, कोण त्याचे पैसे देऊ शकतो, मंत्र्याला काय अधिकार आहे, कॅबिनेट मंत्र्याला काय आहे, जिल्हा परिषदेला एक सदस्य किती पैसे आणू शकतो, पंचायत समितीत किती, ग्रामपंचायत पुढे खर्च करू शकतो. हे किती पैसे पाटलाबरोबर काम केल्यामुळे 4 वर्ष काम होतं. अत्यंत प्रशासकीय माणूस. म्हणजे समाजसेवा तर ठीक आहे, परंतु सामाजिक कार्य करण्यासाठी जो पैसा निधी उपलब्ध तो त्यांच्याकडून आपल्याला काही नाही. गावाच्या एकत्रित निधी आपण एवढा विकास करू शकत. बरोबर. गावाचा निधी तुटपुंट राहतो. महाराष्ट्र शासनाचा निधी, खासदारकीचा निधी किंवा पंचायत समिती जेवतीचा निधी, तीर्थक्षेत्राचे पैसे, अनेक निधी, पण ती आपल्याला माहिती पाहिजे. अशी माहिती आणण्यासाठी एखाद्या नेत्याच्या आपल्याला वर्गात असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती प्रशासकीय माणूस असणं सरदार पवार सगळं काम केल्यामुळे चांगला मान्यता मिळाल्यामुळे नारायणगावचा विकास हा 100% वेगाने होतो. असं म्हणतात माणूस जो असतो माणूस असतो त्याच्या पाठीमागे मी कुणाचा तरी हात असतो. बरोबर. त्याला आपला प्रतिनिधी तुमच्या पाठीमागे नाही तसं आहे ना. आमचे कसं आहे आता नारायणगावचं आमचा अध्यक्ष आमचं कुलदैवत आहे, मुख्य देवस्थान बाबाजी आहे. आमचे घरचे बंधू सगळे पुतणे सगळे मला माझ्या कामात चांगल्या प्रकारे मदत करतात. पत्नी जी आली, मुलाची सुद्धा चांगली मदत. मुलगा आता डॉक्टर झाला, ते प्रॅक्टिस करतो. ते घरचे त्याप्रमाणे बाबा आमचे जे ट्रस्टी आहे ग्रामपंचायतचे आमचे 16 सदस्य ग्रामपंचायतचे, आमचे जवळजवळ 100 ते 80 ते 100 कामगार आहेत. त्यांचं चांगलं सहकार्य. त्याच्यानंतर बँकेचे सगळे झाले 100 सव्वाशे बँकेचे कामगार आहेत. 4-5 संस्था आहेत. असं सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे कामाला वेळ लागत. पटापट चांगले सामाजिक एकीकडे कामं चांगल्या पद्धतीने आणि सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. किंवा हॉटेल व्यवसाय झाले, बँकिंग झालं, व्यापार झाले, त्यानंतर त्यांच्या ह्याच्या गाळ्यांची झाली, चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या. मोठमोठ्या सोसायट्या झाल्या. चांगली बिल्डर लोकांनी चांगल्या सोसायट्या बांधल्या, रो हाऊसेस बांधले. अशी सुविधा झाल्यामुळे बाहेरचे अनेक लोक इथून माणूस नारायणगावला राहतो पण तो पुण्याला कामाला जातो. नारायणगावला का राहतो तर सगळ्या सुविधा चांगल्या मिळतात. तिथं सुविधा मिळते असं काही भाग नाही. तर तो त्याची जी फॅमिली आहे तिला सुरक्षित नाही, पुढे काय अडचण नाही. माणूस गेल्यानंतर चोऱ्या माऱ्या झाल्या असं काही नाही. पुढं कोणत्या प्रकारचा त्रास नाही. शाळा चांगली, बँकिंग सुविधा, पाणी चांगली, लाईट चांगली, अशा प्रकार आदर्श गाव आमचं एक स्वप्न आहे. आपण पाहिलं तसं नारायणगाव लोक म्हणतात की मॉडेल हे गाव माझं मॉडेल आहे, ते गाव मॉडेल आहे. परंतु दादांनी अक्षरशः एक मॉडेल नारायणगाव म्हणूनच उभं केलं आणि अशा प्रकारचं मॉडेल हे नारायणगाव
हे अशाच प्रकारे नेहमी पुढं जात राहणार आहे. एक गुन्हेगारी मुक्त नारायणगाव किंवा सुरक्षित नारायणगाव अशा प्रकारचं बनवण्याचं स्वप्न दादांचं आहे. दादा आपल्यासोबत आज उपस्थित राहिलेत आणि C24 ताससाठी त्यांनी आपल्यासाठी भरपूर अमूल्य टाईम दिला. त्याबद्दल दादा तुमचं